नमस्कार, मी मधुरा. घरोघरी उद्योजक, जिद्द तुमची, साथ आमचीच्या या दुसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. बरं, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या किचनमधून लाखोंच्या व्यवसायाची उलाढाल करू शकता. तुमचा विश्वास नाही बसणार, मला माहीत आहे. पण लाखोंपर्यंतचा प्रवास तिथे तेव्हाच जाऊन पोचतो जेव्हा तुम्ही तो कुठेतरी सुरुवात करता, रुपयांपासून त्याची सुरुवात करता, तेव्हा तो लाखोंपर्यंत जातो. तर हे कसं करायचं? तर आजच्या भागामध्ये आपण क्लाउड किचन म्हणजे काय हे समजावून घेणार आहोत. 10 मुद्दे मी यातले तुम्हाला सांगणार आहे. फक्त क्लाउड किचन काय हा आपला फोकस असणार आहे. हे कसं सुरू झालं, कुठून सुरू झालं, पहिलं क्लाउड किचन, हा सगळा मागोवा घेणं गरजेचं असतं. कारण हे सुरू जिथे झालं तिथे मी होते तेव्हा आणि आत्तापर्यंत जेव्हा भारतामध्ये सुरू झालं तेव्हाही त्याचा मी भाग होते. म्हणून मला असं वाटतं की सुरुवातीपासून आत्तापर्यंत हे सांगणं गरजेचं आहे आणि माझ्या आवडीचे विषय असतात. कुठली स्टार्टअप जर्नी, स्टार्टअप स्टोरी, त्याची पुस्तकं वाचणं, फाउंडर्सचा अभ्यास करणं, त्यांचे यूट्यूबवरचे जे पॉडकास्ट असतात ते ऐकणं, हा माझा अतिशय आवडीचा एक भाग आहे आणि यातून तुम्ही घडता, यातून खूप सारं शिकता. त्यामुळे असं मला वाटतं की हे सांगणं गरजेचं आहे. आता पहिला म्हणजे महत्त्वाचा मुद्दा, क्लाउड किचन म्हणजे काय? क्लाउड किचन म्हणजे एक अशी जागा जिथे तुम्ही अन्न शिजवू शकता, पदार्थ तयार करू शकता आणि या पदार्थाची ऑर्डर ऑनलाईन ॲग्रिगेटर्स, फूड ॲग्रिगेटर्स असतात. जसं की आत्ता Zomato आहे, स्विगी आहे. त्यांच्या पोर्टल थ्रू, ॲग्रिगेटर्स थ्रू तुम्ही हे ऑर्डर्स घेऊ शकता. तर याला काही ठिकाणी व्हर्च्युअल किचन, घोस्ट किचन असंही म्हटलं जातं क्लाउड किचनला. कारण हे डार्क किचनही म्हणतात. कारण काय होतं ना, एक फूड बिझनेस म्हणजे आपल्याला कायम एक डोक्यात संकल्पना असते की तिथे एक हॉटेल आहे, बसायला टेबल खुर्च्यांची जागा आहे, वेटर आहेत आणि आपल्याला सर्व्हिस द्यायला तिथे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. पण क्लाउड किचनमध्ये या सगळ्या फळ्या निघून जातात. हे किचन कोणालाच दिसत नाही, हे व्हिज्युअल नसतं. बरं, हे किचन सुरू करण्यासाठी तुम्हाला प्राईम लोकेशनची पण आवश्यकता नसते. यामध्ये तुमचा संपर्क फूड ॲग्रिगेटर्सशी असतो. म्हणजे ते ॲज अ मीडिएटर म्हणून काम करतात. कस्टमरकडून ऑर्डर घेतात, ती ऑर्डर प्लेस केलेली तुमच्यापर्यंत येते, तुम्हाला तो पदार्थ करायचा, त्यांचे डिलिव्हरी एजंट तुमच्या घरी येतात, फूड तयार केलं द्यायचं आणि मग त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं. तर याला म्हणतात क्लाउड किचन. आता क्लाउड किचनची सुरुवात कशी झाली? बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की 2013 नंतर झाली, पण माझा अनुभव वेगळा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2006 मध्ये माझं अमेरिकेत जाणं झालं होतं. तिथे 7 वर्ष आम्ही वास्तव्यास होतो 2006 ते 13 पर्यंत. तर शिकागोमध्ये आम्ही होतो. तर कधी-कधी आम्ही ऑनलाईन फूड पोर्टल म्हणजे जसं की ग्रबहब आहे, तिथून फूड ऑर्डर्स प्लेस करायचो. तर ग्रबहबची स्थापना 2004 मध्ये झाली, ज्यामध्ये माईक एव्हन्स अँड मॅट मलोनी हे दोघं त्याचे को-फाउंडर आहेत. तर याचा मागचा हेतू हाच होता की एक दुवा बनायचा. कारण तेव्हा काय व्हायचं, हॉटेलला फोन करून ऑर्डर प्लेस करावी लागायची. मग ते फूड तयार करायचे, मग ते टेक अवे करून घरी घेऊन यायचं किंवा मग डिलिव्हरी देत असेल तर त्याचे चार्जेस पे करायचं. तर यामधला एक दुवा म्हणून ग्रबहबची स्थापना झाली होती आणि त्यानंतर मग पिझ्झा डिलिव्हरी सुरू झाली. डॉमिनोजने मग हे सुरू केलं होतं आणि त्यानंतर मग डॉमिनोजचंही फूड डिलिव्हरी सुरू झाली होती, पिझ्झा डिलिव्हरी. आता तिसरा मुद्दा म्हणजे की हे पुढे-पुढे कसं सरकत गेलं. सुरुवात तर 2004 मध्ये झाली. त्यानंतर 2004 ते 2013च्या दरम्यान अनेक लहान मोठ्या ॲप्सनी हे ऑनलाईन फूड डिलिव्हरी पोर्टल्स तयार करायचा प्रयत्न केला. पण आता मुद्दा नंबर 4 की हे मेनस्ट्रीममध्ये आणलं कोणी? तर उबरचे जे फाउंडर आहेत ट्रॅव्हिस कलेनिक यांनी त्यांना एक ऑर्गनाइज्ड बिझनेस मॉडेलमध्ये त्याचं रूपांतर केलं आणि 2013 मध्ये ट्रॅव्हिस कलेनिक यांनी ही कन्सेप्ट आणल्यानंतर पुढच्या 2-3 वर्षात अमेरिकेमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणावर कन्सेप्ट स्केल अप झाली, ज्यामध्ये किचन युनायटेड, क्लाउड किचन्स असे बिग प्लेयर्स पण जॉईन झाले. याचं कारण असं होतं, कारण न्यूयॉर्क, LA यांसारख्या सिटीमध्ये रेंट खूप जास्त आहे
आणि ते रेंटल कॉस्ट कट करणं, परत मिनिमम लेबर वेज ॲक्ट आहे अमेरिकेत, ती होणारा खर्च, हे सगळे इतर खर्च कट डाऊन होतात. त्यामुळे तिथे हे खूप इकॉनॉमिकल आणि अफोर्डेबल होतं. त्यामुळे पुढच्या 2 ते 3 वर्षांच्या कालावधीतच या कन्सेप्टने खूप मोठा जोर धरला. आणि त्यासोबतच पॅरलली मग इतरही देशांमध्ये म्हणजे जगभरात ही कन्सेप्ट राबवण्यात आली, ज्याच्यामध्ये UK आहे, सिंगापूर, दुबई, हाँगकाँग आणि भारतामध्ये पण म्हणाल तर भारतामध्ये सगळ्यांना असं वाटतं की लॉकडाऊनमध्ये क्लाउड किचन्स सुरू झाले. लॉकडाऊनमध्ये हे जास्तीत जास्त घरांपर्यंत पोहोचले. पण मी सांगते, मी जे सांगते की मी हे अनुभवले ही जर्नी किंवा हे सगळं गोष्टी. तर भारतामध्ये याची सुरुवात साधारण 2014-15च्या दरम्यान झाली. मला आता एक्झॅक्ट वर्ष चेक करते मी. पण फासोच म्हणून रोल्स ते सर्व्ह करायचे. त्या फासोचे आउटलेट होते. ऑनलाईन डाइन इन पण ऑप्शन होता. छान छोटेसे कॅफेटेरिया असायचे. मी जिथे राहायचे तिथे सिंहगड रोडला माणिक बागेत फासोच होतं. तर तिथे ते रोल्स ऑर्डर करायचे वेगळे-वेगळे व्हरायटीचे व्हेज आणि नॉन-व्हेज. तिथे तुम्ही डाइन इन पण करू शकत असाल आणि त्यानंतर ऑनलाईनही तुम्ही ऑर्डर करू शकत. त्यांच्या ॲप थ्रू अर्थात सर्टन डिस्काउंट ऑफर्स प्रोव्हाईड करायचे ते. पण खऱ्या अर्थाने अगदी जवळून संबंध आला ते तुम्हाला सांगते. 2013मध्ये भारतात आले. 2014मध्ये Googleने कंटेंट क्रिएटरला रीच आउट करायला सुरुवात केलं. सो माझी पहिली Google व्हिजिट होते ती 2014मध्ये. 2014 ते 2022 म्हणजे हा एवढा मोठा कालावधी मला खूप, खूप, खूप मी म्हणजे ईश्वर कृपा समजते की मला त्या यंत्रणेचा भाग होता आलं. आम्हाला पार्टनर मॅनेजर असाइन केलेले असायचे. अगदी लहान मुलाला नर्सरीतून कसं शाळेमध्ये सोडलं जायचं, तसं कारण हे सगळं नवीन होतं सगळ्यांसाठीच, तर हे आम्हाला गाईडन्स असायचे. म्हणजे महिन्यातले 3-4 दिवस तरी. मग ते आत्ता मेटा आहे, आधी Facebook, Google आहे, नंतर जे ॲप आले, मग TikTok आलं, बाईट स्टोरीज, जोश आलं, हे फार नंतर आले. पण त्या काळात भरपूर वर्कशॉप्स व्हायचे, सेमिनार्स व्हायचे, आम्हाला इन्व्हाइट केलं जायचं, मग आम्ही जायचो. महिन्यातून किमान 3 ते 4 वेळा हे वाचायचे. तर हे वर्कशॉप तर असायचे की कंटेंट क्रिएट कसं करायचं, ग्रो कसं करायचं. आणि एक गोष्ट खूप छान आहे ते म्हणजे तुम्ही रेव्हेन्यूवर फक्त डिपेंड राहू नका. हे सुरुवातीपासून आमचे पार्टनर मॅनेजर असतात ते कायम सांगायचे की तुम्ही स्वतःसाठी मल्टिपल स्ट्रीम्स ऑफ रेव्हेन्यू ऑप्शन्स फिगर आउट करा, फाइंड आउट करा. मग हे करण्यासाठी बिझनेस कनेक्ट किंवा ब्रँड कनेक्ट म्हणून एक खूप छान प्रोग्राम केला जायचा. आणि बऱ्यापैकी मी तर म्हणेल की महिन्यातून 1दा-2दा हे ब्रँड कनेक्ट असायचे. ताज लँड सेंडमध्ये व्हायचे जुहूला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी, पण मेन लँडसेन. सो ब्रँड कनेक्ट काय कन्सेप्ट होता की तेव्हाचे जे स्टार्टअप्स आहेत, डिजिटल स्टार्टअप्स आहेत, ते सगळे ब्रँड आणि FMCG ब्रँड्स आणि आम्ही काही कॉन्टेंट क्रिएटर, आम्हाला इन्व्हाइट केलं जायचं. आमचं छान नेटवर्किंग व्हायचं, एकमेकांची ओळख व्हायची आणि काही ब्रँड डील्स असेल तर त्या कन्व्हर्ट व्हायचा. तर तेव्हा 2015ची गोष्ट आहे. तेव्हा फासोचे तेव्हा ॲक्च्युली ब्रँड्सला क्रिएटर इकोसिस्टममध्ये इन्व्हेस्ट करायला तितकं तयार नसायची, त्यांची तयारी नसायची. तर हे सगळं जुळवून आणायचं का Googleने तेव्हापासून सुरू केलं की ब्रँड आणणे, ब्रँडनी क्रिएटर्स सोबत काम केलं पाहिजे. हे सगळ्याची सुरुवात तिथे झाली होती. तर 2014 पासून पुढे बरेच म्हणजे 8-9 वर्ष आम्ही याचा एक भाग असायचो. फक्त मुंबईत नाही तर पूर्ण भारताबाहेरही त्यांचे असे वेगवेगळे कार्यक्रम सुरू असायचे. तर त्यामध्ये ब्रँड कनेक्टमध्ये आम्ही असायचो. तर तेव्हा 2015च्या एका ब्रँड कनेक्टमध्ये फासोचे जे डिरेक्टर होते त्यांच्यासोबत आमचं नेटवर्किंग झालं होतं. बिझनेस काही आयडियाज डिस्कस झाल्या होत्या. सो तेव्हा त्यांचं चालू होतं की फासोचं आता आम्ही इथेच नाही थांबणार आहोत, हे आमचं स्केल अप करणार आहोत. आणि मग ते नंतर रिबेल फूड्स झालं. रिबेल फूड्सच्या अंतर्गत आणखी मग 3 क्लाउड किचन्स त्यांनी सुरू केले, ज्याच्यामध्ये प्रायमरीली फासोच,
त्यानंतर बेहरूज बिर्याणी जर तुम्ही कधी ट्राय केली असेल तर, आणि अव्हन स्टोरी आत्ता लेटेस्ट हॉट त्यांचं जे आहे ते अव्हन स्टोरी आहे. अ, म्हणजे टॉप पिकला जर कुठलं म्हणाल तर अव्हन स्टोरी, कारण क्विक बाईट पटकन मिळतं आणि क्वालिटी उत्तम आहे. आणि मग बेहरूज बिर्याणी वगैरे, वगैरे, वगैरे. सो भारतामध्ये पदार्पण क्लाउड किचनमध्ये करायचं काम कोणी केलं असेल, तर ते म्हणजे फासच, म्हणजे आत्ताचं रिबेल फूड्स. आणि रिबेल फूड्स यांनी क्लाउड किचन सुरू केल्यानंतर पुढच्या 2-3 वर्षामध्ये फूड ॲग्रिगेटर्स आले, जसं की स्विगी आहे, झोमॅटो आहे. तर फूड ॲग्रिगेटर्स म्हणजे काय? हे मधला दुवा आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट्स, क्लाउड किचन आणि इकडे त्यांचा कस्टमर बेस यांना एकत्र जोडणारा दुवा म्हणजे हे फूड ॲग्रिगेटर्स. तर फूड ॲग्रिगेटर सोबत तुम्ही तुमचं क्लाउड किचन सुरू करू शकता. आता क्लाउड किचनच का? का सुरू करायचं? हे सगळं तर माहिती आहे की घरनं सुरू करू शकतो, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. हे सगळं आपण पुन्हा सविस्तर याची चर्चा करूयात. पण कुठलीही गोष्ट करताना हे शॉर्ट टर्म थिंकिंग ही हवी, की घरातून करू शकता आणि सोपं आहे करायला. म्हणजे आपण आहे ना कम्फर्ट झोन कधी सोडायचा नसतो. त्यामुळे हे खूप छोटे मुद्दे आहेत माझ्या दृष्टीने, की कमी श्रमात ॲडिशनल काही खर्च नाही, हे सगळं आहे. हे आपण सविस्तर पुढच्या भागामध्ये याची चर्चा करूयात. पण जेव्हा आपण व्यवसाय किंवा आपण जे म्हणतोय, की घरोघरी उद्योजक, जिद्द तुमची साथ आमची, तर हे काही असं चिल्लरमध्ये करण्यासाठी नाहीये. हे मी मनापासून सांगते. याच्यात पोटेन्शियल भरपूर आहे. तर एव्हा पोटेन्शियल जर तुम्हाला लक्षात आलं, तुम्हाला जर त्यामागचं इकॉनॉमिक्स कळलं, आर्थिक गणित कळलं, तर ते जास्त मोठ्या प्रमाणात, जास्त स्केलवर आणि जास्त दूरदृष्टी ठेवून करायला खूप सोपं पडतं. आता इकॉनॉमिकचा विचार केला तर भारतामध्ये क्लाउड किचन $1 ते $1.5 बिलियन बिझनेस आहे आणि याचं CAGR ज्याला म्हणतात, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, हा प्रोजेक्टेड आहे 12 ते 15%. या स्केलने ते ग्रो होतंय, या स्केलने ते वाढत जाणार आहे. म्हणजे हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. जेव्हा तुम्हाला बिझनेस करायचा असतो, तेव्हा दूरदृष्टी, पुढचं व्हिजन, कुठे आपण काम करतोय, हे सगळं प्रोजेक्ट करणं आणि त्या दृष्टीने हे कुठल्या दिशेने जाणं याचा अभ्यास करणं गरजेचं असते. म्हणून हे सांगणं जास्त महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. आणि आत्ता जर तुम्ही म्हणाल, तर हे फूड ॲग्रिगेटर्स आत्ता मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये एस्टॅब्लिश्ड आहेत. पण पुढच्या 10 वर्षांमध्ये टियर 2 आणि टियर 3 सिटीजमध्ये पण त्यांचं एक्सपान्शनचं काम सुरू राहणार आहे. त्यामुळे ग्रोथ अपॉर्च्युनिटी, बिझनेस अपॉर्च्युनिटी म्हणाल, तर ही खूप जास्त वाढणार आहे. आणि याच्यामध्ये ना अगदी लहान क्लाउड किचनपासून ते मोठमोठे रेस्टॉरंट्स हेही याचा एक भाग असणार आहेत. त्यामुळे हा सगळा अभ्यास करणंही म्हणजे एक फ्युचर प्रोजेक्शनचा अभ्यास करणं, कुठं सुरू झालं, कसं ग्रो होतंय, कसं स्केल होत गेलं आणि त्याचं भविष्य काय? या सगळ्याचा उहापोह केला ना, तर तुम्हाला बिझनेसमध्ये स्वतःला ग्रो करणं, स्केल अप करणं खूप सोपं जातं. तर हे सगळं आहे आणि म्हणजे टियर 2, टियर 3 सिटीज हे तर फ्युचर प्लॅन्स आहेत. आणखी आहे की हे अजून किती क्विक करता येईल. त्यामुळे यावरही काम चालू आहे की ड्रोन मार्फत फूड डिलिव्हरी पण कदाचित भविष्यामध्ये पॉसिबल होऊ शकतं. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करता जर तुमच्या मनात काहीतरी करायची जिद्द आहे, अ, स्वतःला घडवायची जिद्द आहे, तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, तर त्यासाठी काय माझ्याकडून मदत करता येईल, ती मी करायचा आणि ती ही विनामूल्य मदत असणार आहे, हे मी पुन्हा-पुन्हा सांगते. माझ्याकडून जितकं तुम्हाला देता येईल, ते मी द्यायचा प्रयत्न करणार आहे आणि जिद्द सोडायची नाही. घरोघरी उद्योजक, जिद्द तुमची, साथ आमची. आता प्रत्येक भागामध्ये पुस्तकाचं रेकमेंडेशन मी देते. कुठलं पुस्तक वाचलंच पाहिजे सगळ्यांनी, सर्व वयोगटातील लोकांनी. बरं ही घरोघरी उद्योजक ही फक्त महिलांसाठी नाही, ही सगळ्या लोकांसाठी, सगळ्या वयोगटातल्या उद्योजकांसाठी ही सीरीज आपण सुरू केली. तर रिच डॅड, पुअर डॅड हे पुस्तक प्लीज वाचा. रॉबर्ट कयास्की यांचं पुस्तक आहे
आणि वयाच्या सुरुवातीला म्हणजे ते मी तर म्हणेल की टीनेजमध्ये जितकं तुम्ही ते वाचाल, लवकरात लवकर ते समजून घ्याल. कारण फायनान्शियल मॅनेजमेंट हे आपल्याला कधी सांगितलं जात नाही, शिकवलं जात नाही. मला याचा स्वतःला खूप 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 फायदा झाला. 2005 मध्ये मी हे वाचलं होतं. त्यानंतर लग्न झालं आणि त्यानंतर फायनान्शियल पोर्टफोलिओ, तुमचं पोर्टफोलिओ मॅनेज करणं किती गरजेचं असतं हे माहिती होतं. आणि जसं मी सांगितलं की पहिली गोष्ट आम्ही केली, ऋण काढून कधी सण साजरे करायचे नाही. लोन्समधून आम्ही बाजूला झालो. पुढची गोष्ट जी केली, तेव्हा ज्या ज्या गोष्टी बूममध्ये होत्या त्यामध्ये इन्व्हेस्ट केली. फॉर एक्झाम्पल रिअल इस्टेट. सो तेव्हापासून ते 2015 पर्यंत आम्ही इंटेन्सली रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केलं. 2015 नंतर रिअल इस्टेट त्या मानाने ग्रो नाही होते, त्यानं तिथे आम्ही थांबलो. तर हे सगळं कळणं की कुठे काय करणं, याचा अभ्यास, याचा उहापोह, याच्यासाठी पुस्तकं वाचणं, ते अभ्यासणं, ते आत्मसात करणं गरजेचं असतं. त्यामुळे माझी पुन्हा एकदा विनंती आहे, रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक वाचा. याची ऑनलाईन फ्री PDF तुम्हाला मिळेल, YouTubeवर ऑडिओ बुक मिळेल, मराठी संवादातलं पुस्तक तुम्हाला अप्पाबळवंत चौकात मिळेल किंवा ऑनलाईन पण मिळून जाईल. पण तुमच्या घरामध्ये अगदी 13-14 वर्षांची मुलं जरी असतील तरी त्यांना हे पुस्तक मस्ट आहे वाचण्यासाठी, ज्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल लिटरसी, तुमचं फिनान्स मॅनेज करणं का गरजेचं आहे, प्रोफेशनल्सकडून मॅनेज करणं का गरजेचं आहे. आम्ही तेच केलं, कारण यू कांट बी एक्सपर्ट ॲट एव्हरीथिंग. सो तुम्हाला ते डेलिगेट करणं गरजेचं आहे. त्यामुळे म्हणजे तुम्ही वर्करनी तुम्हाला माहिती असतं, पण सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही अंगावर नाही घेऊ शकत. तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे, तर तुमच्याकरता एक चांगला वकील असणं गरजेचं आहे सोबतीला. CA पण गरजेचं आहे, पण CAचं स्कोप ऑफ वर्क वेगळं असतं. CFP तितकाच गरजेचा आहे, जो तुमचे फायनान्सेस मॅनेज करतो. सो हे असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. त्या लोकांसोबत राहणं, त्या लोकांसोबत काम करणं, त्यांच्याशी संवाद साधणं, यातून पण आपण खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो आणि आपण जे लेटेस्ट अपडेट्स आहेत त्याच्याशी आपण अपडेटेड राहत असतो. आणि माझ्या नशिबाने, ईश्वर कृपेने ही सगळी मंडळी छान आहेत. स्वाध्याय परिवाराशी काही जोडलेले आहेत. कुठे ना कुठे आध्यात्मिक दुवा आहे आमच्यामध्ये. आणि तसंच असतं, मला असं वाटतं तुमच्या व्हाइब्स जसं असतात त्याच लोकांसोबत ती लोकं तुमच्याशी जोडली जातात आणि तुम्ही त्याच एक काय म्हणूयात बबलमध्ये मग राहता आणि रमता. आणि बाकी जे काय आहे ते घडत राहतं आजूबाजूला. जर खूप पॉझिटिव्ह सर्कल तुमचं असेल तर बाकी टॉक्सिक गोष्टींचा फार काही परिणाम होत नाही. त्याची काळजी घ्यायला स्वामी आपल्या पाठीशी असतात. चला तर मग कसा वाटला हा भाग कमेंट करून नक्की कळवा. पुढच्या भागामध्ये आपण क्लाउड किचनबद्दल आणखी माहिती घेणार आहोत. तर ही सिरीज फॉलो करण्यासाठी मधुराज रेसिपीला पटाकन सबस्क्राईब करा. मधुराज रेसिपी फूडीला नवीन कोरं करकरीत चॅनल आहे. पुन्हा भेटूयात घरोघरी उद्योजक, जिद्द तुमची साथ आमचीमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.